आपण बघतोय शरीराची ओळख आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं आणि आतापर्यंत आपण कफाचे 3 प्रकार बघितले. आता आपण बघणार आहे चौथा प्रकार आणि तो आहे तर्पक कफ. आता जसं पित्ताचे 5 प्रकार आपण पाहिले होते, तर पित्ताच्या 5 प्रकारांपैकी आलोचक पित्त हे डोळ्यांमध्ये असणारं पित्त होतं. तसाच हा तर्पक कफ याचं स्थान आहे आपले नेत्र, म्हणजे आपले डोळे, आपल्या अश्रुग्रंथी आणि नेत्राच्या भोवती असणाऱ्या आपल्या सर्व ज्या पेशी आहे आणि नेत्रपटलही म्हणता येईल आणि आपल्या पापण्या. आता ह्या तर्पक कफाचा मूळ गुण जो आहे तो आहे स्निग्धता, म्हणजेच डोळ्यांना ओलसरपणा, डोळ्यांना स्निग्धता देणे, त्याच्याचबरोबर आपली दृष्टी चांगली ठेवणे, स्पष्ट दृष्टी असणे, त्याचबरोबर धूळ वारा यापासून संरक्षण करणं हे या तर्पक कफाचं काम असतं. तर्पक कफ जेव्हा संतुलित असेल तेव्हा आपल्याला व्यवस्थित दिसायला येतं, म्हणजे आपली दृष्टी तर चांगली राहते, त्याचबरोबर डोळ्यांचा कुठलाही त्रास आपल्याला जाणवत नाही. एक चमक जी म्हणतो ना, काही लोकांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक असते, ती चमक जी असते ती येते या तर्पक कफामुळे. त्यानंतर जर हा कफ बिघडला, तर्पक कफ असंतुलन झालं, म्हणजे काहीतरी बिघड याच्यामध्ये झाला, तर आपल्या डोळ्यांचे त्रास जाणवतात. त्याच्यामध्ये मुख्यतः अश्रुग्रंथीमध्ये हा असतो आणि जर तिथे बिघाड झाला तर एक तर अश्रू आपले कमी प्रमाणात येणं किंवा खूप जास्त अश्रू म्हणजे सारखं डोळ्यातनं पाणी येणं, हा सुद्धा त्रास आपल्याला असू शकतो. त्याचबरोबर आजकाल स्क्रीन टाईममुळे डोळ्यांमध्ये ड्रायनेस जो आहे हे तर्पक कफ कमी करतो. आपली जी स्क्रीन आहे, मग ती मोबाईलची असो, लॅपटॉपची असो किंवा तुमची कुठलीही टी व्हीची स्क्रीन असो, त्यामुळे हे कफाचं प्रमाण हळूहळू हा कफ कमी होतो आणि मग ड्रायनेसचा त्रास जाणवतो आणि मग डोळ्यांना खाज येते, लालसरपणा जाणवतो, असे हे सगळे, आपली दृष्टीसुद्धा कमी होऊ शकते. असा हा अत्यंत महत्त्वाचा आपला अवयव म्हणजे डोळे आणि त्यामध्ये असणारा हा कफ म्हणजे तर्पक कफ. बघत राहा ही सिरीज आणि जाणून घ्या तुमचंच शरीर एक आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं. सो थँक्यू सो मच.